ओके, 10 मिनिटांची आनापान साधना झालेली आहे. आपण आता आपल्या नियमित व्याख्यानाकडे वळतो आहोत. तनुजाताई, आवाज येतोय माझा? हो सर. ओके, ठीक आहे. तनुजाताई, आपल्याला वंदना घ्यायची आहे. ओके, याचना करायची की वंदनाच घ्यायची? फक्त वंदना. ओके ओके ओके, ठीक आहे. ओके. आपण सुरुवात करत आहोत. बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन वर्षावास व्याख्यानमालेदरम्यान आज उपस्थित सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींचं मी हार्दिक स्वागत करतो. सर्वांना नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम. आज आपण आदरणीय आचार्य नंदकिशोरजी साळवे सर यांचं व्याख्यान ऐकणार आहोत, ग्रहण करणार आहोत. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा, या ग्रंथसंपदेच्या पाठीमागचा हेतू आणि परिचय या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावर आदरणीय नंदकिशोरजी साळवे सर आपणास क्रमशः मार्गदर्शन करीत आहेत. आज या मालिकेचा पुढचा भाग म्हणून आदरणीय साळवे सर आपणास या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आदरणीय आचार्य नंदकिशोरजी साळवे सर यांचं अभ्यासपूर्ण असं हे मार्गदर्शन ग्रहण करण्यासाठी, प्रबोधन ग्रहण करण्यासाठी अनेक उपासक उपासिका बंधू भगिनी जाणीवपूर्वक जॉईन होतात. आदरणीय साळवे सर यांनी संशोधनात्मक अभ्यासातून या सगळ्या विषयाकडे बघितलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांच्या त्या संशोधनात्मक अभ्यासातून आपल्याला अनेक महत्त्वपूर्ण प्रकारचं मार्गदर्शन आणि प्रबोधन या ठिकाणी या व्याख्यानमालेच्या माध्यमातून मिळत आहे. आदरणीय साळवे सर, आपले मनापासून स्वागत आहे. आज आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी हे प्रवासात असल्यामुळे आपल्यासोबत ते जॉईन होऊ शकणार नाही आहेत, परंतु त्रिशरण आणि पंचशील जे आहे वंदना हे आदरणीय आपल्या तनुजा झिलपेताई घेणार आहेत. आदरणीय अशोक भाऊ यांना हॅलो आवाज बंद झाला का? हर्षवर्धन, आवाज येतोय? आवाज येतोय. ठीक आहे, आवाज बंद झाला होता इकडे. ओके, ठीक आहे. आदरणीय अशोक भाऊ यांच्या पूर्व परवानगीने मी आदरणीय तनुजाताई झिलपे यांना नम्रपणे विनंती करतो की त्यांनी कृपया त्रिशरण पंचशील वंदना घ्यावी आणि त्यानंतर मग आदरणीय साळवे सर आपल्या व्याख्यानास सुरुवात करतील. आदरणीय तनुजाताई. हो सर, धन्यवाद सर. माझा आवाज येतोय? होत आहे आवाज. अच्छा. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य फुले दाम्पत्य, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ इत्यादी सर्व महामानव पुरुषांना, महामानव स्त्रियांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करते. पृथ्वीच्या पाठीवर असलेल्या बुद्धपुत्रांना जे निब्बाणापर्यंत आपलं प्रचार आणि बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात त्यांना सुद्धा मी त्रिवार पंचांग प्रणाम करते. ऑनलाईन जुडलेले सर्व उपासक उपासिका तसेच माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ह्या सर्वांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करते, वंदन करते. आणि माझ्या बरोबरीचे असलेले जे माझे मित्र मैत्रिणी बंधुवत मित्र आणि माझ्यापेक्षा लहान असलेल्यांना मी सहस्नेह जय भीम करते. बुद्धविहार समन्वय समितीचे मुख्य संयोजक आदरणीय शील सदाचार संपन्न गुरुवर्य आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी आणि यांना मी वंदन करते. तसेच व्याख्यानमालेचे मुख्य संयोजक आदरणीय शील सदाचार संपन्न आदरणीय पाठारे सर यांना सुद्धा मी वंदन करते. तसेच चिरंजीव हर्षवर्धन यांना सुद्धा मी सहस्नेह जय भीम करते. ऑनलाईन जुडलेले सर्व उपासक उपासिका यांना सुद्धा मी आणि नंतर जुडणारे उपासक उपासिका तसेच बंधुवत भगिनी आणि बंधुजन यांना सुद्धा मी सहस्नेह जय भीम करते. आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याता आदरणीय आचार्य नंदकिशोर दादा साळवे यांचे मी दोन्ही हात जोडून आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आणि त्यांना सुद्धा मी त्यांचे स्वागत करते आणि सर्वांचे स्वागत करून त्रिशरण पंचशीलाला सुरुवात करते. सर्वांनी आपल्या जागेवरच दोन्ही हात जोडून
त्रिशरण पंचशील ग्रहण करावे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु 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 इमाय धम्मानुधम्म पटिपत्य बुद्धं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म पटिपत्य धम्मं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म पटिपत्य संघं पूजेमि. साधु साधु साधु. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम करते आणि यानंतर आदरणीय शील सदाचार संपन्न आचार्य नंदकिशोर दादा साळवे यांना मी दोन्ही हात जोडून याचना करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. आदरणीय नंदकिशोर दादा आचार्य साळवे सर. जय भीम. धन्यवाद. धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. साळवे सर. हॅलो. एक मिनिट. साळवे सरांना आवाज येतो. ओके सर, आवाज येतो माझा? हो, माझा तुमचा येतो. मला माझा येतो का? हॅलो, माझा आवाज येतो का? साळवे सर. सर तुमचा आवाज नाही येत मला. आवाज खूप कमी येतोय, खूप कमी येतोय. साळवे सर तुमचा आवाज नाही येत सर. नाही सर, नाही खूप कमी येतोय सर, आवाज खूपच कमी आहे. हॅलो साळवे सर. हॅलो साळवे सर. अनम्यूट करा सर. अच्छा सर, को-होस्ट आहे सर. तुम्ही स्वतःच अनम्यूट करा सर. साळवे सर तुम्ही अनम्यूट करा स्वतःला.
हॅलो. हा, आता येतो का सर आवाज? हॅलो. हॅलो. हा साळवे सर, तुमचा आवाज येतो आहे पण अगदीच कमी येतो आहे. आता येतो का आवाज? हा, मला असं वाटतं की एकदा व्हिडिओ तुम्ही ऑफ करून बघा. जर व्हिडिओ ऑफ केल्याने जर ऑडिओ चांगला येत असेल तर मग आपण फक्त ऑडिओ ऐकू सर. आता येतो का? आता मी लावले केलंय ते. आता येतो का? हा. मे बी असंच होतं, काय प्रॉब्लेम होता काय माहिती. आता येतो का आवाज? हॅलो. हो सर, आता एकदम क्लिअर आवाज येतोय. हॅलो. माझा आवाज येतो का सर? हॅलो. हो सर, आवाज येतो आहे तुमचा. हॅलो. हर्षू, स्क्रीनवरती काय होत आहे? बघ, सरांना को होस्ट केलेला आहे ना, सरांना पार्टिसिपेंट करूयात. हा, हॅलो. आता आता सर काही बोलाल का? आवाज येतो सर? हा, सरांना मी आता पार्टिसिपेंट केलंय, को होस्ट नाही आहेत सर. हो 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 जसं. हर्षू. हां हां. हा, सरांना आय थिंक सर रिजॉईन करतात. आपण 1-2 मिनिटं थांबूया. हा, सर लेफ्ट झालेले आहेत. 1 मिनिट, पुन्हा जॉईन होतील. सरांकडे ऍक्च्युली काय झालंय, त्यांच्या हँडसेटचा पण प्रॉब्लेम आहे आणि इंटरनेट कनेक्शनचाही प्रॉब्लेम झालेला आहे असं मला वाटतंय बहुतेक. हा सर, आवाज येतो का सर? हॅलो. हॅलो. हा हो सर, आवाज येतो. हो 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 yes, आवाज येतो. हा, आता आपण सुरू करा सर. साळवे सर, आपण सुरू करू शकता. माझा आवाज येतो का? हो येतो, कमी येतो आहे सर. अगोदर थोडासा बरा आला होता, आता पुन्हा कमी झाला. कुठला? तोच केला तर काहीच आवाज येणार नाही. हॅलो. हॅलो. सर, आवाज येतो आहे तुमचा. प्लीज कंटिन्यू करा. ओके ओके. आता येतोय ना पूर्ण आवाज? हो, आवाज येतोय पण कमी येतोय थोडा. अच्छा, कमी येतोय. बाहेर आता येतोय का आवाज? आता मी बोलतो ते येतोय का? मी माझा गेला पाहिजे. हा सर, आता आवाज येतोय का? हो हो, आता येतोय, क्लिअर येतोय. ओके ओके. हा ठीक आहे, राहू नाही. ओके. सगळ्यांना माझा आवाज येतो असं मी गृहीत धरतो. मागच्या वेळेस सुद्धा मोबाईल मध्ये प्रॉब्लेम झाला होता. हॅलो सर. परंतु मी आज पूर्णपणे त्याचं सेटिंग चेंज करून आणलं तरी सुद्धा हा प्रॉब्लेम कंटिन्यूस आहे. सर, त्याचे व्हॉल्यूम कंट्रोल सगळे हाय करा ना सर. व्हॉल्यूम कंट्रोल. साळवे सर, व्हॉल्यूम कंट्रोल हाय करा. व्हॉल्यूम कंट्रोल, आवाज वाढवा त्याचा. ब्लूटूथ असेल तर ब्लूटूथचा पण वाढवा आणि मोबाईल हँडसेटचा पण वाढवा सर.
ब्लूटूथ असेल तर आय थिंक बंद करा ब्लूटूथ आणि मग बोलून बघा. ब्लूटूथ बंद करून तुम्ही डायरेक्ट फक्त हँडसेट वरती घ्या सर. आता येतोय का पण? आता येतोय का आवाज? आवाज सर आवाज येतो आहे, आवाज येतो आहे, फक्त आवाज कमी येतो आहे, हा प्रॉब्लेम आहे सर. मग काय करू? सर तुम्ही काय करा, ब्लूटूथ बंद करा सर आणि फक्त रेग्युलर हँडसेट वर घ्या सर. हा, ब्लूटूथ बंद केला. आता येतो का आवाज? आता येतो का सर आवाज? हो आता येतो सर, आता येतो. आता सुरू करा सर, आपण सुरू करा. आज जवळपास 77 उपासक उपासिका बंधू भगिनी आतापर्यंत जॉईन झालेले आहेत. मागच्या वेळेसही साळवे सरांच्या मोबाईलला प्रॉब्लेम झाला होता, त्यांनी दुसऱ्या मोबाईल हँडसेटवरनं जॉईन केलं होतं, परंतु प्रॉब्लेम आला. आज सरांनी त्यांचा मोबाईल व्यवस्थित रिपेअर करून आणलेला आहे आणि आज काही प्रॉब्लेम येणार नाही असं वाटलं होतं, परंतु आजही त्यांच्या हँडसेटला थोडासा इश्यू येतोय असं दिसत आहे. इंटरनेटचाही प्रॉब्लेम आहे आणि हँडसेटचाही थोडा प्रॉब्लेम आहे, परंतु आवाज येतो आहे. कृपया सहकार्य करावं. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी कृपया हेडफोन लावून हे व्याख्यान ऐकण्याचा प्रयत्न करावा. साळवे सर आपण सुरू करावं प्लीज. साळवे सर तुम्ही स्वतःला अनम्यूट करा, अनम्यूट. येते ऐकू? अनम्यूट केलेलंच आहे. हा येतो सर, आता आवाज येतो. हॅलो हॅलो, हा येतोय आवाज? हो सर आवाज येतो. आता सुरू करा सर, सुरू करा. बर. तर बुद्धविहार समन्वय समितीच्या माध्यमातून वर्षावासानिमित्त ही जी व्याख्यानमाला या ठिकाणी संपन्न होते आहे, त्या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा याविषयी बोलत असताना मागच्या अनेक व्याख्यानातून बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथांविषयी आपण चर्चा केलेली आहे आणि त्यालाच अनुसरून मागच्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं स्त्रियांसाठी जे काही योगदान आहे त्या योगदानावर सुद्धा आपण एका ग्रंथाच्या माध्यमातून बोललो. हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्रियांविषयी जे विचार होते आणि भगवान बुद्धांवर जे आरोप करण्यात आलेले होते त्याच्याविषयी आपण चर्चा केलेली आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्त्रियांच्या प्रती जे योगदान आहे, भारतातील तमाम स्त्री ही मुक्त झाली पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी वेळोवेळी ज्या भूमिका घेतलेल्या आहेत त्या भूमिका आपल्या भाषणातून त्यांनी मांडलेल्या आहेत. मागच्या वेळेस मी ती भाषणं सांगत असतानाच हा तांत्रिक प्रॉब्लेम आला आणि मग आपलं व्याख्यान अर्धवट राहून गेलं. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या भल्यासाठी, स्त्रियांच्या हितासाठी, स्त्रियांच्या कल्याणासाठी वेळोवेळी जे भाषणं केलेली आहेत ती फार मोठी भाषणं आहेत आणि त्याची संख्याही मोठी आहे. माझ्याकडे जवळपास अशा 11 व्याख्यानांची यादी आहे
की ज्याच्यामध्ये बाबासाहेबांनी फक्त स्त्रियांसाठीच उपदेश केलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम 11 ऑगस्ट 1931 साली बाबासाहेबांनी एक भाषण केलं होतं. त्यामध्ये अस्पृश्य स्त्रियांनी सर्वांगीण सुधारणेसाठी झटावे, आपल्या मुलांना शिक्षण द्यावं, अंधश्रद्धा सोडाव्यात, चांगले कपडे घालावे, चांगली राहणी ठेवावी, चांगलं बोलावं, अशा पद्धतीनं स्त्रियांना बेसिक स्वरूपामध्ये उपदेश केलेला आहे. त्यानंतर 27/12/1927 ला आपल्या सगळ्यांना माहीत आहे की महाड येथे मनुस्मृती दहन केल्यानंतर बाबासाहेबांनी अस्पृश्यांची उन्नती कशी होईल आणि स्त्रियांची जबाबदारी काय आहे यावर भाषण केलेलं आहे. मग त्या ठिकाणी अस्पृश्य स्त्रियांना जी ओळखण्याची खूण होती, काही दागिने विशिष्ट प्रकारचे होते, साडी नेसण्याची विशिष्ट पद्धती होती की जेणेकरून ती स्त्री अस्पृश्य आहे हे ओळखता यावं आणि त्यासाठी एक विशिष्ट पद्धतीचा पोशाख घालण्याची सक्ती स्त्रियांवर केली जात होती. तशी पद्धती बंद करावी, स्त्रियांना अस्पृश्य म्हणून ओळखले जाणारे दागिने घालू नये, अशा अर्थाचा उपदेश त्यांनी स्त्रियांसाठी महाड येथे केलेला आहे. त्यानंतर 1936 साली दामोदर हॉल येथे देवदासींची एक सभा झाली होती मुंबईला. त्या देवदासी प्रथेमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी ही प्रथा कशी बंद केली पाहिजे, या प्रथेमुळे आपल्या समाजाला कसा बट्टा लागतो याच्याविषयी बाबासाहेबांनी उपदेश केलेला आहे. त्यानंतर 20 ऑगस्ट 1942 ला शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या नागपूर येथे स्त्रियांची एक परिषद झाली होती. त्या परिषदेमध्ये सुद्धा स्त्रियांच्या प्रगतीवर समाजाची प्रगती अवलंबून असते, अशा अर्थाने बाबासाहेबांनी भाषण केलेलं आहे, उपदेश केलेला आहे. नंतर 1944 मध्ये 20 सप्टेंबर 1944 ला सिकंदराबाद येथे एक मोठी परिषद झाली होती. हैदराबादच्या सिकंदराबादमध्ये आणि नामपल्लीमध्ये अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची परिषद झाली होती. त्या परिषदेमध्ये सुद्धा तेथील स्त्रियांना बाबासाहेबांनी उपदेश केलेला आहे. महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त हैदराबादमध्ये बाबासाहेबांनी स्थापन केलेलं समता सैनिक दल, या समता सैनिक दलाची स्त्रियांची पहिली शाखा हैदराबादमध्ये निर्माण झाली. त्या अनुषंगाने बाबासाहेबांनी भाषण केलेलं आहे. नंतर 1951 ला त्यांनी सिद्धार्थ कॉलेजमध्ये भाषण केलेलं आहे. त्याच्यानंतर 1952 ला कोल्हापूरमध्ये एक ऐतिहासिक अशी सभा झाली होती. कोल्हापूरचं राजाराम चित्रपटगृह आहे. त्या चित्रपटगृहामध्ये कोल्हापूरचे 9 स्त्रियांची मंडळं होती आणि त्या 9 महिलांच्या मंडळांनी एकत्रित येऊन बाबासाहेबांना मानपत्र दिलं होतं. त्या ठिकाणी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाविषयीची माहिती दिलेली आहे. हे भाषण जे आहे हे 25 डिसेंबर 1952 आहे. म्हणजे बाबासाहेबांनी राजीनामा दिल्यानंतरचं भाषण आहे आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल म्हणजे काय हे सविस्तरपणे सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीने स्त्रियांसाठी वेळोवेळी बाबासाहेबांनी जो उपदेश केलेला आहे तो केवळ अस्पृश्य स्त्रियांसाठीच नव्हे तर भारतातल्या तमाम स्त्रियांसाठी, मग ती कोणत्याही जातीची असो, कोणत्याही धर्माची असो, कुठल्याही गरीब असो, श्रीमंत असो, अशा सगळ्या प्रकारच्या स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी उपदेश केलेला आहे. आणि मग आपण येतो हिंदू कोड बिलाकडे. मागच्या वेळेस आपण हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती या ग्रंथावर भाष्य केलं. आज आपण हिंदू कोड बिल जाणून घेणार आहोत. हिंदू कोड बिल म्हणजे काय? हिंदू कोड बिलाच्या मागण्या मंजूर झाल्या नाही म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला, या गोष्टी फक्त आपल्याला माहीत आहेत. परंतु हिंदू कोड बिल म्हणजे नक्की काय आहे हे आपल्याला आजच्या या व्याख्यानामध्ये समजून घ्यायचं आहे. म्हणून हिंदू कोड बिल जाणून घेण्याच्या अगोदर थोडीशी पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे की स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये या देशातील हिंदू समाजाला लागू पडणारा असा एक कायदा तयार करण्यात आला होता ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये. आणि हा कायदा कशावर आधारित होता तर वेद, उपनिषद, श्रुती आणि स्मृती हे जे काही हिंदू धर्मग्रंथामधले ग्रंथ आहेत, शास्त्र आहेत, या शास्त्रांवर मध्ये जे काही आचार विचार विषयक नियम सांगितलेले आहेत त्यामध्ये हिंदू धर्माच्या रूढी आणि परंपरा सांगितलेल्या आहेत, यावर आधारित असा हा कायदा तयार केला होता.
आणि म्हणून वेद, उपनिषद, श्रुती आणि स्मृती यांच्या आधारे आपलं श्रेष्ठत्व टिकून ठेवण्यासाठी ब्राह्मण वर्गाने ज्या जाती निर्माण केल्या होत्या त्या जातींमध्ये समाजाला जखडून टाकणारे नियम तयार केलेले होते. त्याचबरोबर स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये जे व्यावहारिक संबंध असतात ते कसे असले पाहिजे याच्याविषयी सुद्धा कडक नियम तयार केलेले होते. परंतु या नियमांचा परिणाम असा झाला की जाती जातीमध्ये भेद निर्माण झाला. त्याही व्यतिरिक्त स्त्री पुरुषांमध्येही विषमता निर्माण झाली. हे या कायद्याचा सगळ्यात मोठा तोटा होता. हा जो कायदा आहे हा कायदा हिंदू धर्मातल्या शास्त्रांवर आधारित असल्यामुळे त्याने अनेक प्रकारची बंधनं लादलेली होती आणि त्याच्यामुळे ही जी विषमता निर्माण झाली होती या विषमतेमुळे भारतातली जी स्त्री आहे, भारतीय स्त्री, अस्पृश्य स्त्री नव्हे, तमाम भारतातली स्त्री जी आहे तिच्यावर विषमता लादलेली गेली होती. अनेक प्रकारची बंधनं लादली गेली होती आणि त्यामुळे या विषमतेचं कारण असं होतं की हिंदू कुटुंबाच्या मालकाच्या मृत्यूनंतर त्याची स्थावर आणि जंगम मालमत्ता ही कशा पद्धतीनं वाटप झाली पाहिजे, तिच्या कशा पद्धतीनं तिची व्यवस्था केली पाहिजे असा एक नियम या कायद्यामध्ये होता. आणि म्हणून हिंदू धर्मातील पंडितांनी त्यासाठी 2 पद्धती तयार केल्या होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळाचा हा जो इतिहास आहे हा इतिहास आपण खऱ्या अर्थाने समजून घेत असताना भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कुटुंब व्यवस्था कशी होती आणि विशेषतः ती हिंदू धर्मातील कुटुंब पद्धती कशी होती हे थोडंसं जाणून घेतलं पाहिजे. आणि हे जाणून घेत असताना मला आपल्याला असं सांगायचं आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये द्विविध कुटुंब पद्धती होती. म्हणजे 2 प्रकारच्या पद्धती होत्या कुटुंब व्यवस्थेच्या. पहिल्या पद्धतीचं जे नाव होतं त्याचं नाव होतं मिताक्षर पद्धती. रिपीट करतो, भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 2 प्रकारच्या कुटुंब पद्धती होत्या. त्यातल्या पहिल्या पद्धतीचं नाव होतं मिताक्षर पद्धती आणि दुसऱ्या पद्धतीचं नाव होतं दायभाग पद्धती. अशा मिताक्षर आणि दायभाग अशा 2 कुटुंब पद्धती भारतामध्ये अस्तित्वात होत्या आणि त्यातील ज्या रूढी आणि परंपरा आहेत त्यानुसार न्याय दिला जात होता अशी एक सामाजिक व्यवस्था होती. म्हणून आता मिताक्षर पद्धती काय आहे ती आपण थोडक्यामध्ये समजून घेऊ. मिताक्षर पद्धती ही पद्धती जी आहे ही विज्ञानेश्वर या नावाच्या पंडिताने 11व्या शतकामध्ये तयार केली होती आणि तीच पुढे चालू होती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. या पद्धतीमध्ये एकत्र कुटुंब आणि वारसा हक्क याबद्दलचे कायदे सांगितलेले होते. त्याचबरोबर वारसा हक्क हा पिता, नंतर त्याचा पुत्र, नंतर त्याचा नातू, नंतर त्याचा पंतू आणि पुढे त्याचे वंशज किंवा रक्ताचे नातेवाईक अशा पद्धतीनं किंवा अशा क्रमाने कुटुंबातील पुरुषाकडे तो वारसा हक्क जात होता. स्त्रियांना मात्र वारसा हक्क नव्हता. म्हणून याला म्हटलेलं आहे मिताक्षर पद्धती. आणि त्यामुळे स्त्रियांना वारसा हक्क नसल्यामुळे त्यांना परावलंबीचं आणि लाचारीचं जीवन जगावं लागत होतं. या पद्धतीमध्ये वडिलोपार्जित मालमत्ता ही व्यक्तिगत मानली जात नव्हती, तर अशी मालमत्ता कुटुंबातील सर्व पुरुषांच्या हक्काची समजली जायची आणि त्यानुसार वडील हयात असतानाही मुलाला असा सर्व हक्क मिळू शकत होता. अशा पद्धतीचे नियम या मिताक्षर पद्धतीमध्ये होते. दुसरी जी पद्धत आहे तिचं नाव होतं दायभाग पद्धती. या पद्धतीमध्ये मात्र वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांना वारसा हक्क मिळू शकत होता, कारण या पद्धतीमध्ये मृत पावलेल्या व्यक्तीची मालमत्ता ही त्याची व्यक्तिगत मालमत्ता आहे असं मानलं जात होतं आणि ती त्याच्या वारसाकडे सोपविली जात होती. तर मृत पावलेल्या व्यक्तीच्या विधवा पत्नीला पोटगीचा सुद्धा अधिकार होता आणि ही पोटगी द्यावी लागू नये म्हणून धर्ममार्तंडांनी स्त्रियांनी सती जावं असा एक उपाय सुचवला होता. म्हणजे ही जी दायभाग पद्धती आहे या दायभाग पद्धतीमध्ये पोटगीचा अधिकार असल्यामुळे पतीच्या मृत्यूनंतर या स्त्रीला पोटगी मिळू नये याच्यासाठी ही सतीची चाल पद्धती निर्माण केलेली होती आणि त्यामुळे पती जर मृत्यू पावला तर स्त्रीने सती जायचं म्हणजे पोटगी देण्याचा प्रश्न येत नाही अशी जी पद्धत होती ही साधारणपणे पश्चिम बंगालमध्ये होती. आणि आपल्याला सगळ्यांना इतिहास माहीत आहे
की पश्चिम बंगालमध्ये ही दायभाग पद्धती लागू असल्यामुळे त्या ठिकाणी राजाराम मोहन राय त्यांनी या प्रथेविरुद्ध अतिशय मोठा आवाज उठवला होता. या पद्धतीमुळे हिंदू कुटुंबामध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या, समस्या निर्माण होत होत्या. हिंदू समाजातील जाती जातींमध्ये भेदभाव निर्माण होत होते आणि त्याचबरोबर स्त्री पुरुषामध्ये सुद्धा विषमता निर्माण झालेली होती. असे जे भेदभाव आणि विषमता दूर करण्यासाठी सर्वप्रथम आता कायदे कसे झाले ते बघा. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी समजून घेत असताना कायदे कसे झाले आणि कुठल्या कायद्याच्या आधारे बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार केलेलं आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात जे कायदे होते अस्तित्वात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा कायदा होता 1937चा. 1937 साली हिंदू स्त्रियांच्या मालमत्तेसंबंधीचा कायदा असं त्या कायद्याचंच नाव आहे. हिंदू स्त्रियांच्या मालमत्तेसंबंधीचा कायदा 1937. हा जो कायदा तयार करण्यात आला होता त्याच्यानुसार ही कुटुंब पद्धती चालू होती. या दोन्ही कुटुंब पद्धती चालू होत्या, मिताक्षर पद्धती आणि दायभाग पद्धती. त्याचबरोबर त्याच्यानंतर 1941 साली हिंदू कोड कमिटी नावाची समिती तयार करण्यात आली. या समितीकडे हिंदू कोड कायद्याची नियमावली तयार करून सर्व हिंदूंना एकच कायदा लागू करावा, हिंदू स्त्रियांना समान हक्क देण्यात यावे अशा काही सूचना आणि नियम तयार केलेले होते. परंतु या देशातल्या सनातनी लोकांनी मात्र ते आपले लागू करू दिले नाहीत आणि त्याला प्रचंड विरोध केला. त्यामुळे या 41 सालच्या सूचना सुद्धा मान्य झाल्या नाही. हे मला आपल्याला का सांगायचं आहे तर हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी बघत असताना हिंदू कुटुंब पद्धतीमध्ये कायदे कसे कसे निर्माण होत गेले ते प्रामुख्याने आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून 1937 सालचा हिंदू स्त्रियांच्या मालमत्तेचा कायदा हा सगळ्यात महत्वाचा आहे आपल्या दृष्टीने. आणि हा कायदा जेव्हा अयशस्वी झाला तेव्हा 1941 साली हिंदू कोड कमिटी निर्माण केली आणि तिनेही त्याच्यामध्ये काही कायदे सुचवले, परंतु सनातनी लोकांनी ते सुद्धा मान्य केले नाही. त्यानंतर 1943 सालचा कायदा तयार करण्यात आला. 1943 साली वारसा हक्क आणि विवाह या संबंधीचे 2 विधेयके कायदे मंडळामध्ये सरकारतर्फे मांडण्यात आले, परंतु ते सुद्धा त्या काळामध्ये मंजूर झाले नाहीत. मग 1944 साल महत्वाचं. 1937 चा कायदा, 1941 सालची हिंदू कोड कमिटीची स्थापना, 1943 साली त्याच्यामध्ये केलेल्या सुधारणा आणि मग 1944 साली हिंदू कोड कमिटीचे पुनरुज्जीवन करण्यात आलं आणि त्या कमिटीने सर्वांना बंधनकारक राहील असा हिंदू कायद्याचा मसुदा तयार केला आणि तोच पुढे हिंदू कोड म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. म्हणजे 1944 साल आपल्यासाठी महत्वाचा आहे विचार करण्यासाठी. 1944 साली सर्वप्रथम हिंदू कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला आणि तो सर्व हिंदूंना बंधनकारक राहील असं सांगण्यात आलं आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे हिंदू कोड. असं जे हिंदू कोड म्हणून प्रसिद्ध झालं त्या हिंदू कोड समितीचे अध्यक्ष जे आहेत ते बेनेगल नरसिंहराव होते आणि त्यामुळे ही कमिटी राव कमिटी म्हणून प्रसिद्ध होती असा त्या इतिहासामध्ये उल्लेख आहे. तर अशी ही जी पार्श्वभूमी आहे या पार्श्वभूमीवर मग आपल्याला 15 ऑगस्ट 47 साली स्वातंत्र्य मिळालं हे सर्वश्रुत आहे. स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय झालं हा एक फार मोठा प्रश्न आहे बांधवांनो आपल्या समोर. नक्की काय झालं स्वातंत्र्य मिळाल्यामुळे? अस्पृश्यांच्या परिस्थितीमध्ये काही सुधारणा झाल्या का? स्पृश्य लोकांच्या परिस्थितीमध्ये काही सुधारणा झाल्या का? याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की भारताला 15 ऑगस्ट 1947 साली फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्यामुळे पाकिस्तान भारतापासून वेगळा झाल्यानंतर पाकिस्तानात बहुतांशी मुसलमान तिकडे गेल्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतात सर्वात मोठा प्रभावी धर्म जर कोणता राहिला असेल तर तो फक्त हिंदू धर्म राहिलेला आहे. आणि मग हा जो हिंदू धर्म राहिलेला आहे हा या हिंदू धर्मामध्ये दुफळी होऊ नये, हिंदू धर्माचं श्रेष्ठत्व कायम राहिलं पाहिजे अशा पद्धतीनं जर आपल्याला काम करायचं असेल किंवा राज्य करायचं असेल स्वातंत्र्यानंतर तर पुन्हा हा जो हिंदू कोड आहे याच्यामध्ये लोकांच्या गरजेनुसार सुधारणा केल्या पाहिजे अशी सूचना सर्वप्रथम पंडित नेहरूंनी मांडलेली आहे. आणि पंडित नेहरूंनी असं जाहीर केलं संसदेमध्ये
किंवा त्या काळच्या कार्यकारी कायदे मंडळामध्ये की आपल्याला हिंदू कोडमध्ये सुधारणा करायची आहे आणि त्या सुधारणा केल्यानंतर इथल्या ज्या कौटुंबिक समस्या आहे त्या संपूर्ण मिटतील. म्हणून नेहरूंनी सुद्धा, सत्ताधाऱ्यांनी सुद्धा ही गोष्ट पटली. नेहरूंनाही सांगितलेला हा जो ठराव आहे हा सगळ्या सत्ताधाऱ्यांनाही पटला आणि पंडित नेहरूसह सर्व लोकांनी त्याला पाठिंबा दिला आणि त्यानुसार पंडित नेहरूंनी 1948 साली हिंदू कोड बिल तयार करण्यात येईल अशी सूचना संसदेमध्ये मांडलेली आहे 1948 साली. म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की 1948 ते 1951 अशी 4 वर्ष बाबासाहेब या हिंदू कोड बिलासाठी लिखाण काम करीत होते, बौद्धिक श्रम घेत होते आणि त्यानुसार हिंदू कोडामध्ये जर सुधारणा करायची असेल तर ते मध्यवर्ती कायदे मंडळामध्ये पास करून घ्यायचं असेल तर मग ते कोण करेल काम? तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर हे कायदेमंत्री होते आणि कायदेमंत्री या नात्याने बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर ही जबाबदारी आपोआपच आलेली आहे. हिंदू कोड बिलाचा जेव्हा इतिहास आपण वाचतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की भारतामध्ये एवढी विद्वान मंडळी होती, या सर्व विद्वान मंडळीकडे हिंदू कोड बिलात सुधारणा करण्याचा प्रस्ताव न देता तो बाबासाहेब आंबेडकरांकडेच का देण्यात आला? तर त्याचं कारण असं होतं की बाबासाहेब आंबेडकर हे कायदेमंत्री होते आणि कायदेमंत्री या नात्याने हिंदू कोडात सुधारणा करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आलेली होती आणि बाबासाहेबांचा स्त्रियांची सुधारणा, स्त्रियांचं स्वातंत्र्य, स्त्रियांची मुक्तता हा आवडता विषय असल्यामुळे त्यांना ती ऐकणी मिळाली आणि त्यांनी ती आनंदाने स्वीकारली आहे. आंबेडकरांमध्ये 1940 रोजी बाबासाहेबांचं नाव जाहीर झालं, स्वातंत्र्य मिळालं आणि त्या स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर नेहरूंनी जी कायदे मंत्रिमंडळ तयार केलेलं होतं त्या मंत्रिमंडळामध्ये 47 साली जी घोषणा केली मंत्र्यांची त्याच्यामध्ये बाबासाहेबांकडे कायदेमंत्री पद आलेलं होतं आणि म्हणून बाबासाहेबांकडे ही जबाबदारी आली की हिंदू कोड जे आहे त्याच्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. आणि मग त्यानुसार 22 जुलै 1948 रोजी पंडित नेहरूंनी बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू कोड बिलात सुधारणा करतील असं जाहीर केलं 1948 साली. आणि त्याचबरोबर 12 ऑगस्ट 1948 रोजी सुधारित हिंदू कोड बिल कसे असेल याचा आराखडा सर्वप्रथम बाबासाहेबांनी संसदेमध्ये मांडलेला आहे 1948 साली. आपण जेव्हा हिंदू कोड बिलाचा विचार करू किंवा आता करणार आहोत ती घटना जी आहे ती सप्टेंबर 1951 सालची आहे. बाबासाहेबांनी सर्वप्रथम 48 मध्ये हे बिल जे आहे याचा प्रारूप कसा असेल, याचा आराखडा कसा असेल हे 12 ऑगस्ट 1948 साली मांडलेलं आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की 1948 ते 1951 अशी 4 वर्ष बाबासाहेबांना हिंदू कोड बिल तयार करायला लागलेली आहे. म्हणून ही जी 4 वर्ष आहेत या 4 वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याच्या दृष्टीने अतिशय काटेकोरपणे अभ्यास करून अतिशय विचारपूर्वक या बिलाची मांडणी केलेली आहे. 1937 सालच्या कायद्यामध्ये जे जे कलम होते त्या कलमामध्ये सुधारणा केल्या. काही जी कलमं आहेत त्यांची पार्श्वभूमी बाबासाहेबांनी तशी ठेवली परंतु त्याच्यामध्ये काही कलमांमध्ये सुधारणा केल्या. म्हणून तिथे या हिंदू कोड बिलाच्या इतिहासामध्ये असं म्हटलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ 20% सुधारणा केल्या आणि 80% भाग जो आहे तो 1937 सालच्या कायद्यामध्ये जे सांगितलेलं आहे तेच ठेवलेलं आहे. हे बाबासाहेबांनी पटवून दिलं परंतु तरी सुद्धा सनातनी लोकांनी त्याला सतत विरोधच केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं संपूर्ण विधेयक तयार केलं, कलम वाईज त्याच्यामध्ये सुधारणा केल्या आणि 5 फेब्रुवारी 1951 ते संसदेमध्ये मांडलेलं आहे. 2 तारखा मी आपल्याला सांगितल्या. सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांनी 12 ऑगस्ट 1948 रोजी सुधारित हिंदू कोड बिल कसं असेल याचा आराखडा त्या ठिकाणी मांडला आणि त्यानंतर 4 वर्षांनी म्हणजे 5 फेब्रुवारी 1951 हिंदू कोड बिल पूर्ण तयार करून ते संसदेमध्ये मांडलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं सुरुवातीला हे बिल पास करून घेण्यासाठी पंडित नेहरूंनी पाठिंबा दिला होता परंतु संसदेतील आणि काँग्रेसमधील सनातनी विचारांच्या हिंदू पुढाऱ्यांचा विरोध पाहून 1952 ची पुढे निवडणूक येत होती. त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला फटका बसू नये
अशा जेव्हा सूचना पंडित नेहरूंना केल्या तेव्हा पंडित नेहरूंनी सुद्धा आपली भूमिका बदलली आणि हिंदू कोड बिलला जो पाठिंबा दिला होता तो मागे घेतला असा इतिहास आहे. कारण काँग्रेस सत्तेवर होती, काँग्रेसला पुढेही सत्ता टिकवायची होती. 1952 साली पंचवार्षिक निवडणुका आल्या होत्या आणि 5 फेब्रुवारी 51ला या विधेयकावर चर्चा होणार होती. फेब्रुवारी ते सप्टेंबर अशा कालावधीमध्ये या विधेयकावर चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे हे विधेयक जर पास केलं तर हिंदू लोकांना आपली जी भूमिका आहे ही पटणार नाही आणि परिणामी काँग्रेसला बहुमत मिळणार नाही अशा भीतीपोटी पंडित नेहरू सुद्धा विरोधकांच्या पुढे नमले आणि मग त्यांनी पुढच्या कालावधीमध्ये हिंदू कोड बिलाची जी घोषणा केली होती ती मागे घेतली आणि पूर्ण हिंदू कोड बिल पास करण्याच्या ऐवजी त्याच्यातली 1-2 कलमं जी आहेत ती फक्त तुर्तास पास करावी असा एक त्या ठिकाणी प्रस्ताव मांडला होता. अशा पद्धतीनं हा सगळा हिंदू कोड बिलाचा इतिहास आहे. आता कालावधी जर तुम्ही बघितला तर कालावधीमध्ये आपल्या असं लक्षात येतं की भारतीय राज्यघटना लिखाणाचा काळ आणि हिंदू कोड बिल लिखाणाचा काळ या दोन्ही समांतर घटना सारख्याच कालावधीमध्ये झालेल्या आहेत. अगदी वर्षाच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर 1946 ते 1949 या काळात बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना लिहित होते. कारण 26 नोव्हेंबर 1949ला घटनेचा मसुदा बाबासाहेबांनी सुपूर्द केलेला आहे. म्हणजेच 1946 ते 1949 या कालावधीमध्ये बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना लिहित होते आणि त्याचबरोबर त्याच काळामध्ये म्हणजे 1948 ते 1951 या काळात बाबासाहेब हिंदू कोड बिल लिहित होते. म्हणजे या दोन्ही घटना किती पॅरलल आणि एकाच कालावधीतील आहे आणि बाबासाहेबांना कशा पद्धतीनं आपले बौद्धिक श्रम खर्ची पाडावे लागत होते याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. हिंदू कायदा सर्व अंगांनी परिपूर्ण आणि सर्वसमावेशक व्हावा यासाठी बाबासाहेबांनी प्रचंड बौद्धिक परिश्रम घेऊन स्वतःची प्रकृती ठीक नसताना सुद्धा किंवा प्रकृतीकडे दुर्लक्ष करून हे बिल तयार केलेलं होतं आणि त्या पद्धतीनं भारताची राज्यघटना आणि हा हिंदू कोड बिल कायदा हे दोन जे महत्वाचे निर्णय आहेत याला देणी म्हटलेलं आहे. तिथे असा एक शब्दप्रयोग आहे की भारतीय राज्यघटना व हिंदू कायदा सुधारणा बिल ही दोन बहुमोल लेणी बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेली आहेत. बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं कार्य जे आहे ते भारतीय राज्यघटना आणि हे हिंदू कोड बिल जे आहे या दोन घटना त्यांच्या जीवनातल्या सगळ्यात महत्वाच्या आहेत. या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि मग अशा पद्धतीने जेव्हा आपण हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी समजून घेतो, 1937 सालचा कायदा, 1941 साली हिंदू कोड कमिटीची स्थापना, 1943 साली केलेल्या सुधारणा आणि 1944 साली निर्माण झालेले हिंदू कोड, अशा पद्धतीनं हिंदू कोडाची त्या पार्श्वभूमी आहे. त्याच्यानंतर बाबासाहेब 1951ला कायदेमंत्री झाले. हिंदू कोड बिल सुधारण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि मग त्यांनी ज्या सुधारणा केलेल्या आहेत त्या सुधारणेला हिंदू कोड बिल असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता मग हिंदू कोड बिल असं जेव्हा मी म्हणतो आहे तेव्हा हिंदू कोड बिल म्हणजे काय याचा शब्दशः अर्थ सुद्धा आपल्याला माहीत असणं फार आवश्यक आहे. म्हणून इंग्लिश शब्द आहे कोड. या कोड शब्दाचा अर्थ आहे कायद्यांचा संग्रह. तुम्ही जर डिक्शनरीमध्ये जरी बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल COD स्पेलिंगचा की कोड म्हणजे कायद्याचा संग्रह आणि बिल म्हणजे विधेयक. त्या काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कुठलंही विधेयक जर मांडायचं असेल तर बिल म्हटलं जायचं त्याला. बिल म्हणजे आपलं कॅश मेमो नाही. एक ठिकाणी मी या विषयावर जेव्हा बोलत होतो तेव्हा एका ग्रस्तांनी मला विचारलं होतं की हिंदू कोड बिलामध्ये किती रक्कम लिहिलेली होती. ते अज्ञान होतं त्याचं. कारण त्याला असं वाटलं की हिंदू कोड बिल जेव्हा म्हणतो आहे ते बिल म्हणजे काहीतरी व्हाउचर आहे की काय असं त्याला वाटलेलं असावं. तो त्याचा दोष नव्हता परंतु अज्ञान. म्हणून हे अज्ञान आपलं सुद्धा निघून जावं त्याच्यासाठी मी हे एवढं सविस्तर सांगतो आहे. म्हणजे कोड म्हणजे कायद्याचा संग्रह आणि बिल म्हणजे विधेयक जे संसदेमध्ये मांडलं जातं ते जे प्रारूप तयार केलं जातं ते त्याला विधेयक असं म्हटलेलं आहे. हा संसदीय भाषेतील परिभाषेतील अर्थ आहे किंवा शब्द आहे विधेयक. त्याला त्या काळामध्ये बिल म्हटलं जायचं. म्हणून हिंदू कोड बिल याची जर व्याख्या आपण पाहिली तर ती व्याख्या अशी आहे, पारंपरिक हिंदू कायद्याच्या संग्रहाचे सुधारित विधेयक म्हणजे हिंदू कोड बिल.
रिपीट करतो, हिंदू कोड बिल म्हणजे पारंपरिक हिंदू कायद्यांच्या संग्रहाचे सुधारित विधेयक. आता पारंपरिक हिंदू कायदा मी जसं मगाशी सांगितलं की 1937 हा कायदा सगळ्यात महत्वाचा आहे. त्याचं कारण असं की हिंदू कोड बिल बनवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1937 सालचा हिंदू स्त्रियांच्या मालमत्तेचा हक्क हा जो कायदा आहे हा प्रामुख्याने विचारामध्ये घेतलेला आहे. या कायद्यान्वये भारतीय स्त्रियांवर जी बंधने लादण्यात आलेली होती ती बंधने हटवून त्यात ज्या काही सुधारणा केल्या म्हणजेच 1937च्या मूळ कायद्यातील नियम व त्यात बाबासाहेबांनी केलेल्या सुधारणा असा जेव्हा आपण तुलनात्मक अभ्यास करतो त्याला आपण हिंदू कोड बिल असं म्हटलेलं आहे. पुन्हा सांगतो, 1937चा कायदा बाबासाहेबांनी प्रामुख्याने विचारात घेतलेला आहे. त्या कायद्याचं नाव होतं हिंदू स्त्रियांच्या मालमत्तेचा हक्क कायदा. हा कायदा जो आहे त्याच्यानुसार सगळ्या प्रथा चालू होत्या, रूढी परंपरा चालू होत्या, त्याच्यानुसार निर्णय दिले जात होते. म्हणून या कायद्यामध्ये सुधारणा करायच्या होत्या आणि त्या सुधारणा करण्याचं काम बाबासाहेबांनी घेतलेलं होतं. आणि 1937 सालच्या कायद्यामध्ये ज्या काही सुधारणा बाबासाहेबांनी सुचवल्या त्याला म्हटलेलं आहे हिंदू कोड बिल, म्हणजेच पारंपरिक हिंदू कायद्यांच्या संग्रहाचे सुधारित विधेयक असा हिंदू कोड बिलाचा व्याख्येतील अर्थ आहे. मग आता हे जे नियम केले ही 1937 सालच्या कायद्यामध्ये जे नियम होते ते कोणकोणते होते आणि बाबासाहेबांनी कोणकोणत्या सुधारणा केल्या हे समजून घेणं म्हणजे हिंदू कोड बिल आहे. म्हणून मुद्दा फक्त आपण लक्षात ठेवायचा आहे की 1937चा कायदा, त्या कायद्यामध्ये सांगितलेले नियम आणि बाबासाहेबांनी सुचविलेल्या सुधारणा याचा तौलनिक अभ्यास जो आहे तो अभ्यास म्हणजे हिंदू कोड बिल आहे, एवढं फक्त लक्षात घ्या. आता कायदे भरपूर आहेत किंवा कलम भरपूर आहेत, परंतु वेळेअभावी इथे केवळ मी 5-6 कलमांची माहिती सांगतो जे फार महत्वाचे आहेत. पहिला जो कलम होता तो होता पोटगी मिळण्याचा अधिकार. आता हे कलम व्यवस्थित ऐका. पहिला जो कलम होता तो होता पोटगी मिळण्याचा अधिकार. 1937च्या कायद्यात स्त्रीला पोटगी मिळण्याचा किंवा मागण्याचा अधिकार नव्हता. आता 1937 कायदा आणि बाबासाहेबांची सुधारणा अशा दोन तौलनिक पद्धतीनं आपल्याला विचार करायचा आहे. म्हणून पोटगी मिळण्याचा हा जो कायदा आहे, अधिकार आहे, याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 1937च्या कायद्यात स्त्रीला पोटगी मिळण्याचा किंवा मागण्याचा अधिकार नव्हता. परंतु या बिलामध्ये म्हणजे बाबासाहेबांनी केलेल्या सुधारणेमध्ये पतीने पत्नीला सोडून दिले असेल किंवा पत्नी पतीकडे राहत नसेल तर पत्नी पतीकडे पोटगी मागू शकते अशी सुधारणा बाबासाहेब आंबेडकरांनी केली. पती पत्नी जर एकत्र राहत नसतील किंवा पत्नी ही पतीपासून वेगळी राहत असेल किंवा पतीने पत्नीला सोडून दिलं असेल तर अशी पत्नी जी आहे ती पत्नी पतीकडे पोटगी मागू शकते अशी सुधारणा बाबासाहेब आंबेडकरांनी केली. कारण मूळ कायद्यामध्ये तसं नव्हतं. 1937च्या कायद्यामध्ये स्त्रीला पोटगी मागण्याचा अधिकार नव्हता आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून स्त्रीला पोटगी मिळाली पाहिजे असं त्या ठिकाणी सुधारणा सुचवलेली आहे. आणि विशेष म्हणजे पोटगीच्या रकमेचे प्रमाण सुद्धा ठरवून दिले, ही सुद्धा सूचना बाबासाहेबांनी केलेली आहे. पण आता पोटगी म्हणजे काय हा सगळ्यात बेसिक प्रश्न आहे, ज्याला डॉवरी आपण म्हणतो इंग्लिशमध्ये. तर पोटगी म्हणजे पत्नीला उदरभरणासाठी पतीने द्यावयाची रक्कम. पती पत्नी जर वेगळे राहत असतील तर पत्नीला उदरनिर्वाहासाठी पतीने द्यावयाची जी रक्कम असते त्याला पोटगी असं म्हटलेलं आहे. एखादी पत्नी पतीसोबत का राहत नाही त्याची 5 कारणं बाबासाहेबांनी सुचवली. आता केवळ पोटगी दिली पाहिजे एवढं सांगून बाबासाहेब थांबले नाहीत, तर महत्वाची गोष्ट अशी या बिलामध्ये म्हटलेली आहे की पती पत्नी जर एकत्र राहत नसतील तर त्याची कारणं काय असतील ती कारणं सुद्धा बाबासाहेबांनी नमूद केली. आणि त्या कारणानुसार जर पती पत्नी विभक्त राहत असतील तरच पत्नीला पतीकडे पोटगी मागण्याचा अधिकार राहील अशी सूचना बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. आणि मग ते 5 कारणं काय होती, त्याच्यातलं पहिलं कारण होतं पती रोगाने जर्जर असेल तर पत्नीनं त्याच्याकडे न राहता त्याच्याकडे पोटगी मागितली पाहिजे. दुसरं कारण होतं
पती जर क्रूर स्वभावाचा असेल आणि पत्नीवर जुलूम करत असेल तर पत्नीने त्याच्याकडे राहू नये आणि न राहण्याच्या बदल्यात स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी त्याच्याकडे पोटगी मागितली पाहिजे. तिसरं कारण होतं पतीने जर रखेल ठेवली असेल, रखेल म्हणजे लग्नाच्या पत्नी व्यतिरिक्त दुसरी स्त्री, रखेल असा तिथे शब्द आलेला आहे, तोच मी आपल्याला सांगतो आहे. पतीने जर रखेल ठेवली असेल तर पत्नी त्याच्याकडे न राहता दुसरीकडे राहत असेल तर तिला पोटगी मागण्याचा अधिकार आहे. चौथं कारण होतं पतीने धर्मांतर केलं असेल तर पत्नी त्याच्याकडे पोटगी मागू शकते. आणि पाचवं कारण महत्वाचं होतं की पतीने पत्नीला सोडून 2 वर्ष झाली असेल तर पत्नी पतीकडे पोटगी मागू शकते. हा 2 वर्षाचा कालावधी सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. तो यासाठी दिलेला आहे बांधवांनो की 2 वर्ष पती पत्नी जर वेगळे राहत असतील तर त्यांच्यामध्ये सुरुवातीला समझोता करण्याचा प्रयत्न केला जात असे आणि 2 वर्षापर्यंत समझोता जर झाला नाही तर मग 2 वर्षानंतर ही पोटगी द्यावी लागत असे. अशा पद्धतीनं माफ करा, अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी पोटगी मिळण्याच्या अधिकारामध्ये या 5 नियमांच्या आधी राहून स्त्रीला पोटगी मिळाली पाहिजे अशी सुधारणा केलेली आहे. याला म्हणतात हिंदू कोड बिल. परंतु आपल्याला इतिहास माहित आहे, मगाशी मी बोलताना सांगितलं की ही जी पोटगी द्यावी लागत होती हिंदू समाजामध्ये त्यातल्या त्यात हिंदू कुटुंब पद्धतीमध्ये, त्याला इथल्या धर्ममार्तंडांनी एक उपाय सुचवला की पत्नी जर वेगळी राहत असेल किंवा पतीचा मृत्यू झाला असेल आणि मग ती पत्नी त्याच्या नातेवाईकाकडे वारसाकडे पोटगी मागत असेल तर अशी पोटगी न देता पत्नीनं सती जावं असं इथल्या धर्ममार्तंडांनी शोध घेतला आणि या पोटगीच्या प्रकरणातून स्वतःची सुटका करून घेतलेली आहे. ती पद्धती विशेषतः बंगाल प्रांतामध्ये होती, त्यामुळे आपल्याला त्याचा जास्त विचार करायची गरज नाही. म्हणजे पोटगी मिळण्याचा अधिकार हा पहिला कलम होता. त्याच्यामध्ये सुधारणा करून तो स्त्रीला मिळाला पाहिजे अशी सुधारणा बाबासाहेबांनी केली. त्याला म्हटलेलं आहे हिंदू कोड बिल. दुसरा जो महत्वाचा होता कलमामध्ये सुधारणा केलेला कायदा तो म्हणजे धार्मिक क्षेत्राची व्याप्ती. 1937 सालचा हा जो कायदा आहे हा फक्त हिंदूंसाठी होता, ही गोष्ट लक्षात घ्या. 1937 सालचा कायदा हा फक्त हिंदू धर्मातील स्त्रियांच्या मालमत्तेसंबंधी होता. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी या कलमाची क्षेत्रव्याप्ती वाढवली आणि या विधेयकाअंतर्गत मुसलमान, ख्रिस्ती, जैन, शीख इत्यादी धर्मातील स्त्रियांना सुद्धा हा कायदा लागू केला पाहिजे अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी सुधारणा केली. केवळ हिंदू धर्मातील स्त्रियांनाच हा लागू होणार असं नाही, तर इतर समाजातील स्त्रियांना सुद्धा हा कायदा लागू झाला पाहिजे ही सुधारणा बाबासाहेबांनी केली. आणि ही जी हिंदू धर्मापुरती मर्यादित केलेली होती सुधारणा, तिला बाबासाहेबांनी त्याची व्याप्ती वाढवली आणि मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल, शीख असेल अशा सगळ्या धर्मातील स्त्रियांसाठी हा कायदा लागू केला आणि त्या पद्धतीनं त्याचं क्षेत्र वाढवलेलं आहे. इतिहास की हा जो 2 नंबरचं कलम होतं या कलमावर प्रचंड चर्चा झालेली आहे, वादविवाद झालेले आहे, कडाक्याची भांडणं झालेली आहेत आणि एकटे बाबासाहेब आंबेडकर तिकडच्या 400 लोकांच्या प्रश्नांना उत्तर देत होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो दुसरा कलम आहे क्षेत्रव्याप्तीचा, हा जेव्हा संसदेमध्ये मांडला तेव्हा त्याच्यावर 50 प्रकारच्या सुधारणा आल्या आणि या 50 प्रकारच्या सुधारणांना बाबासाहेबांनी वेळोवेळी उत्तरं दिलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, बाबासाहेब जेव्हा त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देतात तेव्हा एके ठिकाणी बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की एका कलमावर लोकसभेत एवढी प्रदीर्घ चर्चा कधीच झालेली नाही. ही चर्चा जी आहे ही लोकसभेच्या आणि पूर्वीच्या कायदेमंडळाच्या इतिहासातील अद्वितीय आणि आश्चर्यकारक घटना आहे. कारण या 2 नंबरच्या कलमावर लोकसभेमध्ये 7 दिवस चर्चा चालली होती आणि 7 दिवस चर्चा करून सुद्धा बाबासाहेबांनी या सगळ्या आरोपाचं खंडन केलं आणि हे क्षेत्रव्याप्तीचं जो कलम आहे ते मंजूर करून घेतलेला आहे. ही दुसरी सुधारणा आहे. तिसरी जी सुधारणा आहे ती आहे विवाह संबंधीची. 1937 सालच्या कायद्यामध्ये विवाह जे होत होते त्याच्यामध्ये जाती आणि उपजाती यांच्यामध्येच विवाह झाले पाहिजेत असं कडक बंधन होतं. 1937 सालचा जो कायदा होता त्या कायद्यामध्ये असं बंधन होतं की विवाह हे जातीमध्येच झाले पाहिजेत.
किंवा जाती आणि उपजातीमध्येच हे विवाह झाले पाहिजेत असं अतिशय कठोर बंधन होतं आणि ते विशेष म्हणजे कटाक्षाने पाळलं सुद्धा जात होतं. बाबासाहेबांनी या बिलामध्ये ही सदर अट काढून टाकली आणि जात उपजात यांचा विचार न करता झालेला विवाह हा सुद्धा वैध ठरविण्यात यावा अशी सुधारणा केलेली आहे. म्हणजे जातीपातीचा विषय त्या ठिकाणी विवाहाच्या संबंधाने बाबासाहेबांनी काढून टाकला आणि जात उपजात असेल किंवा इतर जाती जरी असेल आणि त्यांचा विवाह धार्मिक पद्धतीने झालेला असेल तर तो वैध ठरविण्यात यावा अशी सुधारणा बाबासाहेबांनी केली. याचाच अर्थ असा बांधवांनो की आंतरजातीय विवाहाला बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून संमती दिलेली आहे. आंतरजातीय विवाह संकल्पनेला मान्यता द्यावी अशी सुधारणा बाबासाहेबांनी या कलमाच्या अंतर्गत केलेली आहे. त्यावरून सुद्धा मोठा गदारोळ निर्माण झाला होता आणि ही सुधारणा धर्माच्या विरुद्ध आहे असा अपप्रचार करण्यात आला होता आणि असा अपप्रचार करून त्या कलमाला प्रचंड विरोध झाला होता आणि तो विरोध पुढे कायमस्वरूपीच राहिलेला आहे. म्हणून विवाहामध्ये आंतरजातीय विवाह झाला पाहिजे ही संकल्पना बाबासाहेबांनी मांडली आणि ती हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून संसदेपुढे ठेवली. ही एक महत्वाची सुधारणा होती. चौथी सुधारणा होती बहुपत्नीत्व. 1937 सालच्या कायद्यामध्ये बहुपत्नीत्वाला मान्यता होती. तुम्ही जर मागचा इतिहास वाचला तर तुमच्या असं लक्षात येईल की मोठमोठे राजे रजवाडे जे होते, श्रीमंत लोक जे होते, व्यापारी लोक होते, विशेषतः मुसलमान लोक जे होते, त्यांच्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांच्या क्षेत्रातले पुरुष हे एकापेक्षा अधिक बायका करत असत. राजे लोकांना अनेक राण्या असत. आपण असा इतिहास वाचलेला आहे, ऐकलेला आहे. याचं कारण असं की 37 सालच्या कायद्यात त्याला मान्यता होती आणि ती मान्यता असल्यामुळेच लोक श्रीमंत असतील किंवा व्यापारी असतील किंवा राजे असतील किंवा मुसलमान असतील हे एकापेक्षा अनेक बायका करत असतात हे सगळ्यांना माहीत आहे. परंतु पुरुष कितीही बायका करू शकतो हे मात्र लग्नाच्या स्त्रीसाठी अन्यायकारक आहे. ही गोष्ट बाबासाहेबांनी या कायद्यान्वये स्पष्ट केलेली आहे, या बिलामधून स्पष्ट केलेली आहे. पुरुषाने त्या काळामध्ये जरी किती बायका केला त्याला मान्यता जरी असली तरी बाबासाहेबांनी प्रकर्षाने ही गोष्ट लक्षात आणून दिली की पुरुषाने जर एकापेक्षा अनेक बायका केल्या तर त्याची खरी जी लग्नाची स्त्री आहे तिच्यावर अन्याय होतो आणि त्यामुळे ही जी बहुपत्नीत्वाची पद्धत आहे ही बाबासाहेबांनी पूर्णपणे रद्द केली. ती काढून टाकली असं नाही तर ती टोटली रद्द केली आणि बहुपत्नीत्वाचा कायदा रद्द केल्यानंतर या बिलामध्ये फक्त एकपत्नीत्वाला मान्यता ही आतापर्यंत चालू आहे. ही फार मोठी गोष्ट बाबासाहेबांनी साध्य केलेली आहे आणि या पद्धतीला सांगत असताना या पद्धतीनुसार बहुपत्नीत्वामुळे वारसा हक्क समस्या निर्माण होत होत्या. त्याचबरोबर लोकसंख्या झपाट्याने वाढते असंही बाबासाहेबांनी निदर्शनास आणून दिलं आणि म्हणून ही बहुपत्नीत्वाची जी पद्धत आहे ती पूर्णतः रद्द झाली आणि आजपर्यंत एकपत्नीत्वाचंच कायदे चालू आहेत. हे बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाचं खरं यश आहे. त्याच्यानंतर पुढचा जो कायदा आहे 5वा तो होता घटस्फोटाचा. 1937 सालच्या कायद्यात घटस्फोटाची सुविधा नव्हती. अतिशय स्पष्टपणे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 1937 सालचा जो कायदा अस्तित्वात होता त्याच्यामध्ये घटस्फोटाची सुविधा नव्हती किंवा असंही म्हटलेलं आहे की घटस्फोट हे अधार्मिक कृत्य आहे, त्यामुळे पती पत्नीमध्ये घटस्फोट होऊच शकत नाही असं हा कायदा सांगतो. इतकं कठोरपणे त्याची अंमलबजावणी सुद्धा केली जात होती. या बिलात मात्र काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून बाबासाहेबांनी अशी सुधारणा केली की पती पत्नीला काही अटी आणि शर्तीच्या अधीन राहून घटस्फोट घेता येईल अशी सुधारणा बाबासाहेबांनी केली. त्याला म्हटलेलं आहे हिंदू कोड बिल. या ज्या सुधारणा कायद्यामध्ये सुधारणा शब्द आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि प्रचलित कायदा म्हणजे केवळ हिंदू कोड आणि प्रचलित कायद्यामध्ये ज्या ज्या सुधारणा केल्या त्याला म्हटलेलं आहे हिंदू कोड बिल. त्या पद्धतीने या सुधारणा सुधारणेपर्यंत आलो होतो. म्हणून 1937 सालच्या कायद्यामध्ये नव्हती
घटस्फोट हे अधार्मिक कृत्य आहे अशी मान्यता असल्यामुळे तो प्रतिबंधित होऊ शकत नाही अशा पद्धती प्रतीत होती. बाबांनी याच्यावर आधी गंभीरपणे अभ्यास करून चिंतन म्हणून या बिलामध्ये काही अटी आणि शरीरा राहून घटस्फोट घेता येईल अशी सुधारणा सुचण्यात आली. मग त्या कोणत्या तर परंतु दोन पहिली होती विवाह घटस्फोटासाठी पहिली विवाह निरर्थक ठरविणे. निरर्थक ठरविणे म्हणजे काय की एक लग्न झालं दुसरं लग्न केलं तर ते दुसरं लग्न दुसरा विवाह जो आहे निरर्थक ठरवणे ही पहिली अट बाबांनी मांडली होती. त्याचबरोबर दुसरी अट होती विवाह निषिद्ध ठरविणे. निषिद्ध ठरविणे म्हणजे काय? पहिला निरर्थक आणि दुसरा निषिद्ध असे दोन शब्दप्रयोग बाबासाहेबांनी वापरलेले आहेत. म्हणून दुसरा जो कायदा होता, दुसरी जी अट होती ती होती विवाह निषिद्ध ठरविणे. निषिद्ध म्हणजे नवरा जर नपुसक असेल, नवरा जर वेडा असेल किंवा नवऱ्याने जर फसवणूक करून विवाह केला असेल तर त्याला निषिद्ध विवाह असं म्हटलेलं आहे. आणि अशा प्रसंगी नवऱ्याने जर फसवणूक केली असेल, नवरा जर वेडा असेल, नवरा जर नपुसक असेल किंवा नवऱ्याने दुसरा विवाह केला असेल तर अशा वेळेस घटस्फोट घेता येईल. ही सुधारणा बाबासाहेबांनी केली, त्याला म्हटलेलं आहे हिंदू कोड बिल. खरं म्हणजे ही जी पद्धत आहे ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्याखेरीज शूद्रांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे आणि ती आजही आहे. तिथे जर असं म्हटलेलं आहे की शूद्रांमध्ये 90% ही पद्धती चालू आहे. त्याला दोन शब्द तिथे वापरलेले आहेत. पहिला शब्द आहे फारकत घेणे आणि दुसरा शब्द आहे काडीमोड घेणे. म्हणजे फारकत, काडीमोड किंवा घटस्फोट, इंग्लिशमध्ये याला डायव्हर्स म्हणतात, असे पर्यायी शब्द ते आहेत. परंतु प्रचलित शब्द महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर फारकत किंवा काडीमोड त्याला घटस्फोट असं म्हटलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं ही सुधारणा बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी सुधारणा केलेली आहे या सुधारणेच्या अनुषंगाने 1956 सालच्या धर्मांतरित बौद्धांचा जर अभ्यास केला, मी खरं म्हणजे त्याचा सर्वे केलेला आहे. अनेक ठिकाणी जाऊन मी प्रत्यक्ष चौकशी केलेली आहे. कोर्टामध्ये जेव्हा आपण फिरतो ते कोर्टामध्ये मी साक्षीला गेलो तेव्हा अनेक लोक जी फारकतीच्या केसेस पूर्ण आलेले आहेत ते प्रमाण म्हणजे मला निदर्शनास आणून द्यायचं आहे की बौद्ध समाजामध्ये घटस्फोट त्याची कारण म्हणजे मारहाण झाला नाही, कारण म्हणजे मुलीला वेळेवर बाहेर पाठवलं नाही, म्हणजे नवऱ्याने मुलीवर संशय घेणं, तिने पतीवर संशय घेणं, अशा क्षुल्लक कारणांतून घटस्फोटाची गोष्ट ही मी आपल्याला यासाठी सांगतो आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार करताना घटस्फोटाच्या कायद्याची मान्यता करून घेतली, त्या कायद्याचं महत्व लक्षात न घेता, त्या कायद्याचं गांभीर्य लक्षात न घेता आपण त्याच पद्धतीने जात आहोत ही या ठिकाणी लक्षात घेतली. आणि मग हे सगळं घेत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या ठिकाणी नियम केलेले आहेत ते फार महत्वाचे आहे आणि ते नियम आपण सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे ही गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घ्या. सर तुमचा आवाज थोडा ब्रेक होतो आहे. व्हिडिओ बंद करून बोलला तरी चालेल. व्हिडिओ बंद करा मग बोला, मग जास्त चांगला आवाज येईल. ओके. घटस्फोटाच्या सूचनेनंतर सुधारणेनंतर पुढचा जो कलम होता तो होता दत्तक घेणे. 1937च्या कायद्यात स्वजातीतील दत्तक घ्यावा असं एक बंधन होतं. म्हणजे दत्तक जरी घ्यायचा असला तर आपल्याच कुटुंबातला घ्यावा किंवा आपल्याच जातीतला घ्यावा असं 1937 सालचा कायदा सांगतो. परंतु त्याला विरोध करत बाबासाहेबांनी मात्र या बिलामध्ये दत्तक घेण्याच्या बाबतीत जातीभेदाचे बंधन नसावे हे तत्व प्रामुख्याने मांडलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं दत्तक घेताना जातीचा अधिकार नष्ट करण्यात आला.
कोणीही कोणत्याही जातीचा मुलगा किंवा मुलगी दत्तक घेऊ शकतो अशी सुधारणा बाबासाहेबांनी या 1937च्या कायद्यामध्ये केलेली आहे. मूळ कायदा जो आहे 37चा त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की आपल्याच कुटुंबातील किंवा आपल्याच जातीतील दत्तक घेतला पाहिजे. बाबासाहेबांनी ती अट रद्द केली आणि कोणीही कोणत्याही जातीतील मुलगा किंवा मुलगी दत्तक घेऊ शकतो, तिथे जातीचं बंधन ठेवलेलं नाही. ही महत्वाची सुधारणा बाबासाहेबांनी दत्तक घेणे या कलमाखाली केलेली आहे. प्रत्येक कलमाचं खूप मोठं सविस्तर विश्लेषण आहे, परंतु वेळेअभावी मी फक्त आपल्याला मोजके आणि महत्वाचे मुद्दे सांगत आहे. आणि मग महत्वाचा शेवटचा मुद्दा आता या ठिकाणी मी घेतो आहे, तो म्हणजे मालमत्ता आणि संपत्तीचा हिस्सा अधिकार. 1937च्या कायद्यामध्ये स्त्रियांना वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये किंवा संपत्तीमध्ये हिस्सा मागण्याचा अधिकार नव्हता. 1937चा जो कायदा होता त्या कायद्यामध्ये स्त्रियांना वडिलोपार्जित मालमत्तेत किंवा संपत्तीत हिस्सा मागण्याचा अधिकार किंवा हक्क नव्हता. तसेच नवऱ्याची संपत्ती स्त्रीला मिळण्यास बंधने होती, ती पूर्णपणे काढून टाकण्यात आली आणि या बिलाद्वारे पत्नी किंवा मुलगी असे 2 भाग बाबासाहेबांनी केले. अतिशय अभ्यासपूर्ण बाबासाहेबांनी ही मांडणी केलेली आहे. मूळ कायद्याला छेद देत असताना बाबासाहेबांनी ज्या सूचना सुचविल्या त्याच्यामध्ये पत्नी आणि मुलगी स्त्रीचे 2 भाग केले, एक पत्नी आणि एक मुलगी. आणि हे 2 भाग केल्यानंतर ते त्या ठिकाणी असं म्हटलेले आहे की वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचा हिस्सा मुलीला अर्धा देण्यात आला पाहिजे. म्हणजे मुलाला अर्धा जातो तसा मुलीला अर्धा मिळाला पाहिजे. म्हणजे स्त्रीच्या भूमिकेतून मुलीसाठी वडिलोपार्जित संपत्तीतला अर्धा हिस्सा मिळावा अशी सूचना बाबासाहेबांनी केलेली आहे. आणि दुसरा भाग होता पत्नीचा. स्त्रीच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी 2 भाग केले, एक पत्नी आणि दुसरी मुलगी. तर मुलगीला म्हणजे वडिलांच्या संपत्तीतला जो भाग आहे तो अर्धा हिस्सा मिळाला पाहिजे अशी सूचना बाबासाहेबांनी केली. आणि त्याचबरोबर पतीच्या मृत्यूनंतर मात्र त्याच्या संपत्तीचा संपूर्ण हिस्सा पत्नीला मिळाला पाहिजे अशी सुधारणा केलेली आहे. म्हणजे लक्षात घ्यायची गोष्ट ही अशी आहे की वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीतला हिस्सा हा अर्ध्या प्रमाणामध्ये मुलीला मिळाला पाहिजे, परंतु पतीचं जर निधन झालं असेल तर पतीच्या संपत्तीचा पूर्ण हिस्सा मात्र पत्नी या नात्याने पत्नीला मिळाला पाहिजे. असे 2 प्रकार बाबासाहेबांनी त्या ठिकाणी केले. आणि त्या दृष्टीनं या बिलामध्ये बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी अतिशय भरीव अशी कामगिरी केलेली आहे, स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. आणि त्याच्यावर चर्चा करून ही सगळी जी विधेयकं आहेत, ही सगळी जी बिलं आहेत, हे सगळे जे कलम आहेत ते मान्य करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर यामध्ये बालविवाहाचा सुद्धा एक कलम आहे, सतीप्रथा नष्ट करण्याविषयी सुद्धा कलम आहे, परंतु आता तेवढा वेळ आपल्याकडे नाही. आता मला आपल्याला हे सांगून थांबायचं आहे की या बिलाला प्रचंड विरोध झालेला आहे. हे बिल का मंजूर झालं नाही त्याची अनेक कारणं आहेत, परंतु त्याच्यापैकी महत्वाचं कारण असं आहे, हे जे विरोध करणारे आहेत हिंदू धर्मातील शंकराचार्यासारख्या हिंदू धर्म पंडितांनी, काँग्रेसमधील सनातन पुढाऱ्यांनी आणि काही स्त्रियांनी सुद्धा बाबासाहेबांच्या बिलास विरोध केलेला आहे. तिथे बाबासाहेबांनी फार सुंदर प्रसंग सांगितलेले आहेत की स्त्रियांसाठी मी हे हिंदू कोड बिल तयार केलं, त्या स्त्रिया सुद्धा या बिलाला विरोध करत होत्या. आणि का विरोध करत होत्या त्याचे किस्से सुद्धा बाबासाहेबांनी सांगितलेले आहेत. ती काय आता सांगायला इथे वेळ नाही, परंतु मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की हिंदू धर्म पंडितांनी, काँग्रेसमधल्या सनातन पुढाऱ्यांनी आणि काही स्त्रियांच्या संस्थांनी सुद्धा या बिलाला विरोध केलेला आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. परंतु या विरोधाचं खरं कारण काय होतं हे जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांसारख्या अस्पृश्य व्यक्तीने हिंदू धर्माची संहिता बनवावी हे सनातनी हिंदूंना व प्रस्थापित व्यवस्थेला अयोग्य वाटत होतं. आता खरं कारण बघा काय आहे. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या अस्पृश्य व्यक्तीने हिंदू धर्माची संहिता बनवावी हे सनातन हिंदूंना आणि इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला अयोग्य वाटत होतं. आंबेडकरांसारख्या शूद्र वर्गातील व्यक्तीने हिंदू धर्मशास्त्रामध्ये फेरफार करणे म्हणजे हिंदू धर्मावर घाला आहे असं जीर्णमतवाद्यांचं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी हिंदू कोड बिलास प्रचंड विरोध केलेला आहे.
म्हणजे या लोकांचं म्हणणं असं होतं की बाबासाहेब हे अस्पृश्य आहेत आणि हिंदू धर्मशास्त्र एवढं मोठं शास्त्र आहे जे हजारो वर्षापासून चालत आलेले आहे, त्याच्यामध्ये हिंदू धर्मातील कोणाही विद्वानाला सुधारणा करता आल्या नाही. त्या सुधारणा बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका अस्पृश्य व्यक्तीने कराव्यात हे इथल्या संस्थेला किंवा प्रस्थापित लोकांना मान्य झालं नाही, म्हणून त्यांनी या बिलास विरोध केलेला आहे. आता असा जो विरोध केलेला आहे, हे विरोध करणारे 3 प्रकारचे लोक होते. कोण होते? पहिले होते कर्मठ सनातनी लोक. यांना हिंदू धर्माच्या रूढी परंपरेतील बदल नको होते. आमचा धर्म आणि धार्मिक ग्रंथ हे ईश्वर प्रणीत असून त्यात फेरफार करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असं या कर्मठ सनातनी लोकांचं म्हणणं होतं आणि म्हणून त्यांनी या बिलाला प्रचंड विरोध केलेला आहे. दुसरा वर्ग होता प्रस्थापित ब्राह्मणांचा वर्ग. हा वर्ग सवर्ण हिंदू मधील श्रेष्ठ मानलेला वर्ग होता. ज्या हिंदू धर्मशास्त्राची संहिता आजपर्यंत कोणीही बदलू शकले नाही, त्या सुधारणा जर एका अस्पृश्य पंडिताने केल्या तर आपली नामुष्की होईल, आपल्या इज्जतीला आणि प्रतिष्ठेला धोका उत्पन्न होईल, असं या वर्गाला वाटत होतं आणि म्हणून या कर्मठ ब्राह्मण वर्गाने सुद्धा या बिलाला प्रचंड विरोध केलेला आहे. तिसरा जो वर्ग होता तो राजकीय पुढाऱ्यांचा होता. राजकीय पुढाऱ्यांना आपल्या मतदारांना खुश ठेवण्यासाठी किंवा निवडणुकीत निवडून येण्यासाठी मतदारांना दुखवायचं नव्हतं. त्यामुळे काँग्रेसची सत्ताच पुढच्या निवडणुकीत आली पाहिजे याच्यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी या बिलाला विरोध केला होता. अशा प्रकारे सर्व लोकांनी विरोध केल्यामुळे पंडित नेहरूंना सुद्धा पुढे नमतं घ्यावं लागलं आणि शेवटी प्रचंड मेहनत करून तयार केलेलं हे जे हिंदू कोड बिल आहे हे मंजूर झालं नाही. ही सगळी शोकांतिका आहे. आता थोडक्यात महत्वाची गोष्ट अशी लक्षात घ्यायची आहे की विरोधकाच्या दृष्टीने हिंदू कोड बिल हा प्रतिष्ठेचा मुद्दा होता, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीने भारतीय स्त्रियांना, मग ती कोणत्याही धर्माची असो, पंथाची असो, जातीची असो, सामाजिक आणि आर्थिक स्वरूपाचे स्वातंत्र्य या स्त्रीला मिळालं पाहिजे, हा मुख्य उद्देश होता. थोडक्यात काय होतं की विरोधकांच्या दृष्टीने किंवा प्रस्थापितांच्या दृष्टीने हिंदू कोड बिल हा त्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला होता आणि बाबासाहेब आंबेडकरांना मात्र या देशातली स्त्री, भारतीय स्त्री, तमाम भारतीय स्त्री ही स्वतंत्र झाली पाहिजे, तिची गुलामगिरी नष्ट झाली पाहिजे, तिचं दास्य संपवलं पाहिजे आणि हिंदू धर्माच्या जुलमी मानसिकतेतून ती मुक्त झाली पाहिजे, हा बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश होता. आणि त्यामुळे बाबासाहेब कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही कलमामध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा तडजोडीसाठी तयार नव्हते. हे बिल जसेच्या तसे मंजूर व्हावे याच्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता. ज्या स्वरूपात बिल तयार केलं आहे त्याच स्वरूपात ते मंजूर झालं पाहिजे या भूमिकेवर बाबासाहेब आंबेडकर ठाम होते. त्याचं कारण असं होतं की या बिलामुळे बहुजन समाजाचे जेवढे हित होईल, स्त्रियांचं जेवढं हित होईल तेवढं मी राज्यघटनेमध्ये करू शकलो नाही, म्हणून हे बिल पास झालं पाहिजे. अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी या बिलामध्ये सुधारणा केलेल्या आहेत, परंतु ते बिल शेवटपर्यंत मान्य झालं नाही, मंजूर झालं नाही. म्हणून पंडित नेहरू असो, राजेंद्र प्रसाद असो, श्यामप्रसाद मुखर्जी किंवा इतर सगळे त्या काळातले काँग्रेसमधले नेते होते, या नेत्यांनी आपला विरोध कायम ठेवल्यामुळे हिंदू कोड बिल त्यावेळेस मंजूर होऊ शकले नाही आणि त्यामुळे अतिशय दुःखी होऊन बाबासाहेब आंबेडकरांनी 27 सप्टेंबर 1951 रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. या बिलाची अतिशय वाताहत झाली. हे बिल शेवटपर्यंत मंजूर होऊ शकलं नाही. जसं बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं त्या पद्धतीनं ते नाही. काय तर झाले? हॅलो, आवाज येत? हॅलो हॅलो, आवाज येतोय सर? हॅलो हॅलो हॅलो, पठारे सर, आवाज येतो का माझा? हॅलो हॅलो. हो सर, येतोय, आवाज येतोय. हा, ठीक आहे. काय कळत नाही आता त्या तांत्रिक चुकीमुळे. असो,
तर मी आपल्याला हे सांगत होतो की त्यावेळी जरी हे विधेयक पास झालं नाही तरी यातील प्रत्येक सुधारणा पुढील काळामध्ये क्रमाक्रमाने मंजूर होत गेलेल्या आहेत. आता हे सर्व सांगितल्यानंतर आपल्या मनामध्ये साहजिकच असा प्रश्न निर्माण होईल की बाबासाहेबांचं हे जे हिंदू कोड बिल होतं, विधेयक होतं, हे जर 51 साली मंजूर झालं नाही तर मग आजची जी स्त्री आहे ती स्वतंत्र कशी झालेली आहे, ती मुक्त कशी झालेली आहे, तिला सगळी समानता, स्वातंत्र्य, बंधुत्व हे अधिकार कसे मिळालेले आहेत. तर याचं उत्तर असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जरी त्यावेळेस हे बिल पास झालं नसल्यामुळे राजीनामा दिला तरी सुद्धा पुढील काळामध्ये मात्र या हिंदू कोड बिलातील एक एक सुधारणा क्रमाक्रमाने मंजूर होत गेलेली आहे. माझ्याकडे त्या 21 सुधारणा आहेत आणि त्या 21 सुधारणांमध्ये 1826 पासूनच्या सती प्रतिबंधक कायद्यापासून ते 1973च्या पालन पोषणाच्या अधिकारापर्यंत 25 वेळा सुधारणा झालेल्या आहेत आणि अशा सुधारणा वेळोवेळी झाल्यामुळे आजच्या स्त्रीला सर्व अधिकार मिळालेले आहेत. आजच्या स्त्रियांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये मिळणारे आरक्षण, त्याचप्रमाणे समान वेतन, प्रसूती रजा, अन्यायाविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागण्याचे अधिकार, त्याचबरोबर निवडणुकीचे अधिकार, मतदानाचे अधिकार, हे सर्व अधिकार जर मिळाले असतील आजच्या स्त्रीला तर या सगळ्या अधिकारांचं जन्मस्थान हे हिंदू कोड बिल आहे आणि त्यातील सर्व तरतुदी आज स्वीकारलेल्या आहेत. भलेही आजचे सत्ताधारी त्याला हिंदू कोड बिलाचं श्रेय देत नसतील किंवा त्यांना त्याची लाज वाटत असेल, परंतु स्त्रियांना स्वातंत्र्य आणि समता देणे हा बाबासाहेब आंबेडकरांचा मूलभूत विचार होता. हे मात्र कोणीही अमान्य करू शकत नाही आणि आज 21व्या शतकातील भारतीय स्त्री खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाली आहे आणि हेच बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोड बिलाचं निर्विवाद यश आहे. म्हणून असं म्हटलं जातं की बाबासाहेबांनी 51 साली तयार केलेलं हिंदू कोड बिल हे भारतीय स्त्रीच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे आणि त्या जाहीरनाम्यातील सर्व अटी आजपर्यंत वेळोवेळी सुधारित झाल्यामुळे आज 21व्या शतकामध्ये जगत असलेली स्त्री खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालेली आहे. तिला समान अधिकार मिळालेले आहेत आणि त्या पद्धतीनं ती स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आहे. याचं सर्व श्रेय बाबासाहेब आंबेडकरांच्या या हिंदू कोड बिलाला मिळतं. तेवढं फक्त सांगून मी इथे आपली रजा घेतो, थांबतो. धन्यवाद. जय भीम. सर, हॅलो सर. हॅलो, हा येतो सर आवाज? हा, आवाज येतोय. संपलंय माझं व्याख्यान. हो हो हो, येस सर, येस सर, येस. मी ते अनम्यूट करत होतो. ओके ओके ओके, ठीक आहे. खूप खूप धन्यवाद सर. आदरणीय आचार्य नंदकिशोरजी साळवे सर, आपणास बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा व हेतू व परिचय या विषयावर क्रमशः मार्गदर्शन करीत आलेले आहेत आणि आजपर्यंत सरांनी जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनास खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या. अनेक उपासक उपासिका बंधू भगिनी हे विचारत आहेत की सरांचा नंबर मिळेल का, आपल्याला ते व्हिडिओ मिळेल का, रेकॉर्डिंग मिळेल का, वगैरे वगैरे. तर सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींना या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की सरांचे जे काही व्याख्यानं आतापर्यंत झालेले आहेत ही सर्वच्या सर्व व्याख्यानं आपल्या बुद्धविहार समन्वय समितीच्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. हे सर्व ज्या ज्या दिवशी व्याख्यान होतं त्या दिवशी सर्व व्याख्यानंही आपल्या चॅनलवर अपलोड केली जातात. आपण सर्वांनी कृपया बुद्धविहार समन्वय समिती या चॅनलला व्हिजिट करावी आणि त्या चॅनलवर आतापर्यंतचे झालेले, आतापर्यंत मला वाटतं बहुतेक 74वं व्याख्यान आहे, 73 व्याख्यानं ही ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड झालेली आहेत. तशीच मागच्या वर्षाच्या 93 दिवसाची जी काही वर्षावास व्याख्यानमालेची व्याख्यानं होती ती देखील ऑलरेडी त्यामध्ये अपलोड झालेली आहेत. असो, आदरणीय आचार्य नंदकिशोरजी साळवे सर यांचे बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने तसेच या ठिकाणी जे उपासक उपासिका उपस्थित झालेले आहेत त्यांच्या सर्वांच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करतो. यानंतर आदरणीय शैलाताई या धम्मपालन गाथा, मंगलमैत्री व मंगलकामना घेतील. आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो, आदरणीय शैलाताई आपण कृपया मंगलमैत्री घ्यावी, धम्मपालन गाथा घ्यावी. हर्षवर्धन, आवाज येतो आहे? हॅलो. हा, आवाज येतो आहे? हो हो, आवाज येतो आहे. ओके ओके,
ओके, ठीक आहे. आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय शैलताई यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंगलकामना मंगलमैत्री घ्यावी व धम्मपालन गाथा घ्यावी. धन्यवाद सर. उपस्थित सर्व उपासक उपासिकांना सविनय सप्रेम जय भीम व नमो बुद्धाय. कृपया सर्वांनी हात जोडावे. सबका मंगल हो, सबका मंगल हो, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे. जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो. 10 दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे. निर्भय हो निरंतर बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो. फिर से जागे धम्म जगत में, फिर से होवे जन कल्याण. जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण. राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान. जन जन के टुकड़े मिट जावे, फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान. जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल्य महाकल्याणी. जागे भूत सदृश कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी. सबका मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. धम्मपालन गाथा. सब पापस्सकरणं कुशलस्सौपसम्पदा, सचित्तपरियोदपनम् एतं बुद्धानुशासनं. धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे. धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च. न तावता धम्मधरो यावता बहुभासति. योचम्पम्पि सुत्वान धम्मं कायेन पश्यति. सवे धम्मधरो होति यो धम्मं नपमज्जति. नत्थि मे शरणं गह्यं
बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवच्छेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया संघं पूजयामि। काही सूचना असतील तर पठारे सर तुम्हाला सूचित करते। धन्यवाद। खूप खूप धन्यवाद शैलाताई। आजचे आपले सन्माननीय व्याख्याते आदरणीय आचार्य नंदकिशोरजी साळवे सर यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आज आदरणीय अशोक भाऊ यांच्या अनुपस्थितीत आदरणीय तनुजाताई झिलपे तसेच आदरणीय शैलाताई पठारे या दोघींनी धम्मवंदना घेऊन बुद्ध त्रिचरण पंचशील वंदना घेऊन तसेच मंगल कामना मंगल मैत्री व धम्मपालन गाथा घेऊन आपल्याला सहकार्य केले। या दोन्ही आपल्या उपासिका ज्या आहेत त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आजच्या या व्याख्यानासाठी वेळात वेळ काढून जे उपासक उपासिका बंधू भगिनी आजच्या या व्याख्यानासाठी उपस्थित राहिले त्या सर्वांचे देखील अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आदरणीय अशोक भाऊ यांच्या परवानगीने आजचं हे व्याख्यान या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो। थांबतो। सर्वांना पुनश्च नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम। उद्याच्या व्याख्यानासाठी 7:30 वाजता याच लिंकवर अवश्य जॉईन व्हावं। उद्या वंदनीय भिक्खू धम्मबोधी हे आपल्याला देशना देणार आहेत। हे देशना ग्रहण करण्यासाठी आपण सर्वांनी अवश्य उपस्थित राहावं अशी आपणास अगदी मनापासून नम्र आवाहन विनंती। धन्यवाद। गुड नाईट।